पण माझा विशेषमध्ये पहिली बातमी जेन झी पिढीच्या राजकारणात वाढलेल्या महत्त्वासंदर्भातली। दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे देशाचं राजकारण ढवळून निघालं। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं सुरू झालेलं हे आंदोलन इतकं तीव्र झालं की शिक्षण मंत्र्यांना राजीनामाच द्यावा लागला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घडामोडीनं जेन झी पिढीचं राजकीय महत्त्व सुद्धा अधोरेखित केलं। त्यामुळे आता 2029च्या आगामी निवडणुकांच्या आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी असोत किंवा विरोधक सर्वांनी जेन झीला आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत आणि त्याची झलकही पाहायला मिळते। तरुणाईशी संवाद वाढवण्यासाठी सरकारने एक दिवस एक विद्यापीठ हे मॉडेल पुढे आणलंय। या उपक्रमांतर्गत दररोज एक केंद्रीय मंत्री देशातल्या एका विद्यापीठाला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधणार आणि त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे। तर काँग्रेसनं जेन झींसाठी रणनीती आखत छात्रों की गूंज कार्यक्रमातनं पेपर फुटी, परीक्षा पद्धतीतल्या त्रुटी आणि बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवरती विद्यार्थ्यांशी संवाद साधणं सुरू केलंय। हे अभियान राजस्थानच्या कोट्यापासून सुरू होऊन देहरादून, प्रयागराज असा प्रवास करत आता महाराष्ट्रात सुद्धा पोहोचतंय। तर मनसे आणि शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांनी सुद्धा सदस्य नोंदणी अभियानाद्वारे तरुणाईसोबतचा कनेक्ट वाढवलेला आहे। तर आतापर्यंत कोणकोणत्या पक्षांनी जेन झीला साथ घालण्याचा प्रयत्न कोणकोणत्या माध्यमातून केलाय त्यावरती सुद्धा एक नजर टाकूया। तर जेन झींपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं एक दिवस एक विद्यापीठ ही योजना सरकारच्या विचाराधीन आहे। सोबतच भाजपनं तिरंगा रॅलीचं आयोजन केलं। मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरात ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली। जेन झीच्या सहभागातनं राष्ट्रभावना आणि देशप्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपने या माध्यमातून केला। उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी देण्याचा भाजपचा विचार आहे। 50 विद्यार्थ्यांना वर्षभर फेलोशिप देण्याचा उपक्रम मुंबई महानगरपालिका राबवण्याच्या विचारात आहे। ही जेन झी फेलोशिप असेल। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत जेन झींसोबत संवाद साधलाय। मनसेच्या विद्यार्थी सेनेकडनं सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे। अमित ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतल्या कॉलेजेसचा दौराही केलाय। राज ठाकरेंचा नाशिकमध्ये जेन झी सोबत आणि विद्यार्थ्यांसोबत संवादही पाहायला मिळालेला। जंतर मंतरवरच्या आंदोलनाला मनसेनं समर्थन दिलं होतं। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं जंतर मंतरच्या आंदोलनाच्या समर्थनात जेन झींच्या प्रश्नांवरती मुंबईत आंदोलन केलं। मुंबईतल्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्यांना कायदेशीर मदतीची भूमिका सुद्धा शिवसेनेनं घेतली। तर काँग्रेसनं जेन झीच्या मुद्द्यांवरती राहुल गांधी आणि काँग्रेसनं संसदेत आवाज तीव्र केला। आंदोलनांमधनंही पाठिंबा दिला। छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणाईशी कनेक्ट साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जंतर मंतरवरच्या आंदोलनाला थेट पाठिंबा दर्शवलेला। शरद पवार, सुप्रिया सुळेंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उपस्थितीही दर्शवलेली होती। तर तरुणांच्या प्रश्नांसंदर्भात शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली। तर जेन झींना आकर्षित करण्याच्या उद्देशानं एक दिवस एक विद्यापीठ ही योजना केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे। या योजनेअंतर्गत एक केंद्रीय मंत्री एका विद्यापीठात जात तरुणांशी संवाद साधेल। पण सरकारच्या योजनेवरनं राजकारणाला कसा रंग चढलाय तेही पाहूया। आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारे केंद्र आहेत आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील। एक चांगला उपक्रम। आता तुम्ही विद्यापीठात जा,
किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जेनजी तुमच्याबरोबर येणार नाही आहे. जेनजीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे. म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा, बरं का, सर्व मंत्र्यांना. कठीण आहे, या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे. अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करा की. आता तुम्ही मन वळवायला चालले काय जेनजीचं? ठीक आहे, करू द्या. यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो आहे. कुठल्या महाविद्यालयात पाठवू देत, कुठेही पाठवू देत, काय सांगणार आहे ते. मला आमच्याकडे गडचिरोलीला गोंडवाना विद्यापीठ आहे. त्या गोंडवाना विद्यापीठामध्ये कुठला अभ्यासक्रम सुरू करावा? ज्योतिष्यशास्त्र. संपूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त केलं, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली. आणि आता 2000 रुपये देऊन जेनजीला फिरवण्याचं काम होत असेल तर जेनजी एवढा सक्षम आहे, त्याची बुद्धी एवढी शार्प आहे की चोर कोण साव कोण हे त्याला कळत आहे. त्यांचा विश्वास आता राहिलेला नाही. तर दिल्लीच्या जंतर मंतरवरच्या जेनझीच्या आंदोलनानंतर राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये या पिढीला आपल्या बाजूने वळवण्याची जणू स्पर्धा सुरू झाली. आणि त्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे 2029 सालचं मतदारांचं राजकीय गणित. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढच्या निवडणुकीत जेनझी पिढीतले मतदार हे 38 कोटींच्या आसपास असतील. त्यामुळे ज्या पिढीच्या हातात इतकी मोठी मतांची ताकद एकवटलेली असेल त्यांना दुर्लक्षित करणं कुठल्याही पक्षाला परवडणार नाही. जंतर मंतरवरच्या आंदोलनानं फक्त सरकारलाच धक्का दिला नाही तर राजकारणातही नवा संदेश पेरला. तो म्हणजे निवडणुकीच्या मैदानात तरुणांना गृहीत धरता येणार नाही. या आंदोलनाचा परिणाम आता राजकीय पक्षांच्या रणनीतीवरती दिसू लागलाय. कारण जंतर मंतर नंतर भाजपा असो की काँग्रेस, सगळ्याच पक्षांचा जेनझीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. सर्व पक्षांनी अचानक जेनझीकडे मोर्चा वळवण्याचं कारण 2029च्या निवडणुकीत दडल्याचं बोललं जातंय. हे गणित समजून घेण्यासाठी काही आकडे पाहणं महत्त्वाचं आहे. भारताची जेनझी लोकसंख्या 40 कोटींहून जास्त आहे. जेनझी मतदारांचा 1929च्या लोकसभा निवडणुकीवर सर्वात मोठा प्रभाव असेल. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 2029 पर्यंत 18 ते 32 वयोगटातल्या तरुणांची संख्या अंदाजे 38 कोटींच्या आसपास असेल. यात 20 कोटी पुरुष तर 18 कोटी महिला असतील. 2029 साली मतदार म्हणून जेनझी मिलेनियल्सलाही मागे टाकतील. या आकडेवारीच्या अंदाजानुसार 2029 साली देशातील प्रत्येक चौथा मतदार तरुण असेल. थोडक्यात 2029ला ज्याच्या मागे तरुणाई त्याचा सत्तेचा मार्ग सुकर होईल. जेनजीचं प्रमाण 38% राहील. त्यामुळे एवढा मोठा एक गठ्ठ मतदान आपल्या बाजूनं कसं होईल याच्यासाठी सगळेच राजकीय दल प्रयत्नात आहेत. जेनजीसोबत खासियत ही आहे की ती धर्मात आणि जातीत वाटलेली नाही आहे. त्यामुळं तुम्ही त्यांना धर्माचं ते काहीतरी बाळकडू पाजून त्यांना एकामेकाविरुद्ध उभं करू शकत नाहीत. 2024च्या लोकसभा निवडणुकीतही तरुण मतदारांचा मोठा प्रभाव होता. या निवडणुकीत जेनझी भाजपाच्या बाजूने होती. 18 ते 25 या वयोगटातल्या 39% मतदारांनी भाजपला साथ दिली तर काँग्रेसच्या बाजूने 21% मतदार उभा राहिला. नुसत्या घोषणापत्राच्या पाठीमागे जाण्यापेक्षा त्यांना प्रॅक्टिकल अप्रोच लागेल. त्यांना फक्त घोषणा नको, त्यांना ते क्रियान्वयनही करावं लागेल. जर केलं नाही तर ती तुम्हाला पुन्हा सत्तेतनं खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. जबाबदारी घ्यावी लागेल. अशा भरपूर बदलाव सगळ्याच राजनीतिक दलांना पुढच्या निवडणुकीपर्यंत स्वतःमध्ये करावं लागेल असं मला वाटतं. जेनझीचा सर्वात मोठा USP म्हणजे या पिढीची डिजिटल कनेक्टिव्हिटी. सोशल मीडियातून सरकारविरोधी वातावरण करण्याची क्षमता या पिढीनं नीट पेपर फुटी आंदोलनातनं दाखवून दिली आहे. त्यामुळे जुन्या मतदारांइतकंच या नव्या पिढीचं मन जिंकणं प्रत्येक पक्षासाठी मोठं आव्हान बनलंय. स्पेशल रिपोर्ट, ABP माझा. तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांचं एक फेमस वाक्य आहे, अ वीक इज अ लॉंग टाइम इन पॉलिटिक्स.
राजकारणात जनमत समीकरणं आणि सत्तेची ताकद बदलायला वेळ लागत नाही असा याचा ढोबळ मनानं अर्थ होतो. त्यामुळे याआधीच्या निवडणुकांवरच्या समीकरणांवरनं 2029ची गणितं मांडणं योग्य ठरत नाही. कारण जी पिढी नीट पेपर फुटीसारख्या मुद्द्यावरनं थेट रस्त्यावरती उतरून सरकारला जाब विचारू शकते, ती पिढी मतदानाच्या दिवशी सुद्धा तितकीच बेधडक होऊन निर्णय घेऊ शकते. मग तो निर्णय कुणाच्याही बाजूने असो. आणि हीच अनिश्चितता प्रत्येक पक्षाला अस्वस्थ करते. त्यामुळे सत्ताधारी असोत किंवा विरोधक, या पिढीला गृहीत धरण्याची चूक आता कुणालाही परवडण्यासारखी नाही.